तर मित्रांनो बघा किती सुंदर मूर्त्या आहे. आतमध्ये जाऊन आणखी ना मूर्त्या पाहूया आपण. अहो ताई पडेल ना, किती मोठी मूर्ती आहे ती. नाही दादा ही पडणार नाही. कशी काय? लज्जापासून रेडी झालेली मूर्ती आहे. अच्छा पेपर लगद्यापासून बनलेली आहे. हो अच्छा पूर्णपणे हलकी असणार आहे. हो पूर्ण हलकी आहे. इकडे तुम्हाला 15 फूट पर्यंत पण मूर्ती पाहायला भेटणार आहे. पेपर लज्जापासून झालेली. अच्छा ही काय 15 फुटाची? हो ही 15 फुटाची. संदीप दादा आपल्याकडे पूर्णपणे इको फ्रेंडली मूर्ती मिळतात. हा पूर्णपणे इको फ्रेंडली मूर्ती मिळतील आपल्याकडे. अच्छा घरच्या घरी विसर्जन करू शकतो ना? जरूर जरूर घरच्या घरी विसर्जन करू शकतो. बघायचं तुम्हाला हा बघा, ही पेपर पासून बनलेली मूर्ती आहे. आपण आता एक 5-10 मिनिटांसाठी विसर्जन करून दाखवूया आपण कशी मूर्ती विसर्जन करतो. 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटांमध्ये विरघळली. हा हे बघा. ओके तर मित्रांनो आता ना तुम्हाला मूर्ती विसर्जन करण्यासाठी समुद्र किनारी जायची काही गरज नाही. घरच्या घरी तुम्ही मूर्ती विसर्जन करू शकता. तर दादा यासाठी कुठे यावं लागेल? आपल्याला कुर्ला ईस्टला यावं लागेल. कुर्ला ईस्टला संत रविदास ब्रिजच्या खाली आपला नेहरू नगर एसटी डेपोच्या बाजूला. ओके